वेलकम माय मिनी व्लॉग. चला आज स्वयंपाकाचा इतका कंटाळा आला होता की पण तरीही मुलगीला वरणफळ खायचं होतं, त्यामुळे मी इथं तुरीची डाळ कुकरमध्ये शिजायला घातली आणि बघा इथं गव्हाची कणिक ही मळून घेतलेली आहे. आणि आता थंडीच्या दिवसात कसं हे असे वेगवेगळे पदार्थ खायला गरम गरम सूप खाल्ल्यासारखं मजा येते. हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी केलेलं कधीही चांगलं. इथं मी तेलामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिंग, हळद हे सगळं घालून घेतलं आणि ते व्यवस्थित असं परतून घेत आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता इथं बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे, तोही घालून घेतला आणि कोथिंबीर. आता माझी ही डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे, ती त्यामध्ये घालून घेतली. आपल्याला ज्या पद्धतीनं जेवढ्या प्रमाणात करायचं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि आम्हाला इथं तिखट आवडतं त्यामुळे मी अर्धा चमचा चटणी घातलेली आहे. आता इथं बघा कणकीच्या मी चपात्या करून घेतल्या आणि मी कसंही करते उलथण्यानं किंवा चाकून असं कापण्या करून घेते. पण काही जण काय करतात, छोटी वाटी घेऊन त्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून टाकतात. पण कसं आहे, शिल्लक कणिक राहते, ते परत आणि लाटा करा, ते मला टाईम वेस्ट केल्यागत वाटतं. त्यामुळे मी आपल्या कापण्या करते आणि ते मी ह्याच्यामध्ये वरण आता शिजले त्यामध्ये मी टाकून घेते. आणि बघा हे आता किती छान असं दिसत आहे. आणि हे किती वेळ, एक 15-20 मिनटं, एक 25 मिनटं असं शिजवायचं. काही कणिक असल्यामुळे लगेच शिजते. आणि बघा हे भाजायला लागले माझ्या हाताला. अशा पद्धतीने मी शिजवून घेतलं आणि आता मी हे खायला सर्व करून घेतो आहे. आणि कसा वाटला हा आमचा आज वरणफळाचा गावरान पद्धतीचं सूप, हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.